नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये. तर सकाळचे 8 वाजलेले आहे आणि आज 8 वाजेपर्यंत माझी सगळी कामं आवरलेली होती. सगळ्यांना सुट्टी होते, घरीच होते, पण तरी देखील सगळेजण खूप लवकर उठलेले होते. त्याच्यामुळे सगळ्यांचा नाश्ता झालेले आहेत, अंघोळी देखील झालेल्या होत्या. लगेच मी सगळी कपडे आहेत ते मशीनला धुवायला घातली. कपडे धुवून झाली, लगेच सुकायला देखील टाकली. तर तोपर्यंत मिस्टर माझे मार्केटला गेलेले होते. ते मार्केटमधनं येईपर्यंत घरातली कामं आवरून झाली आणि आज दुपारच्या जेवणासाठी बनवणार होते मी दम बिर्याणी. तर घरात जे काय साहित्य होतं तेच मी वापरणार होते. तर हे 1.5 किलो चिकन आहे. स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चम्मच मीठ, तसंच 2 चम्मच हळद घातली. लसूण, अद्रक, हिरवी मिरची ह्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतली, ती देखील घालून घेतली. तसंच काळे तिखट घातला, बिर्याणी मसाला घातला आणि थोडंसं दही आहे ते देखील घातलं. तर मार्केटमध्ये मिस्टर गेले तेव्हा त्यांना लिंब भेटलेली नाही, त्याच्यामुळे थोडंसं दही घातलं आणि सगळं मिक्स करून घेतलं. चिकन मिक्स झाल्यानंतर 1 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवलं. तोपर्यंत मी बिर्याणीची दुसरी तयारी आहे ती करायला घेतलेली होते. तर ही बासमती तांदूळ आहे ते देखील मी 1.5 किलोच घेतलेले होते. तर तांदूळ स्वच्छ असे करून घेतले. त्याच्यानंतर तांदळांना धुवून घेतलं आणि 10 ते 15 मिनटं आहेत ते तांदूळ असेच पाण्यामध्ये मी भिजायला ठेवले. इकडं मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला घेतलं. त्याच्यामध्ये मी खडे मसाले घातलेले होते. तर लवंग, मिरी, दालचिनी, शहाजिरी, तेजपत्ता, मोठी विलायची, स्टार फूल, तसंच चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल देखील घातलं. तर पाण्यामध्ये तेल घातल्यामुळे भात एकदम सुटसुटीत असा तयार होतो. तर इकडे पाण्याला उकळी फुटले होते. त्याच्यानंतर सगळे गरम मसाले आहेत ते मी साईडला काढून घेतले. मसाल्यांचा फ्लेवर आहे पाण्यामध्ये उतरलेला होता आणि पाण्याचा कलर देखील चेंज झालेला आहे. त्याच्यानंतर भिजाय ठेवलेले तांदूळ होते ते स्वच्छ असे मी धुवून घेतले. तांदळातलं सगळं पाणी आहे ते काढून घेतलं आणि ह्या उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ घालून घेतले. तर तांदूळ जे आहेत ते अर्धे कच्चे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर 10 ते 15 मिनटामध्ये भात तयार होतो. तर इकडे भात तयार होतो आहे तोपर्यंत मी बाकीची तयारी करायला घेतली. तर जसं टमाटर, कांदे बारीक करून घेतलं आणि तळण्यासाठी आहेत तर 4 कांदे घेतले, ते देखील उभे असे बारीक कट करून घेतले. एकीकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि बारीक उभा कट केलेला कांदा आहे तो तळायला टाकलेला होता. तर कांद्याचा कलर ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर टमाटरची पेस्ट आहे ती करायला घेतली. टमाटरची पेस्ट बनवली. इकडे भात देखील तयार झालेला होता. तर चाळणीच्या साहाय्याने भातातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि ताट झाकून वाफेवर शिजण्यासाठी ठेवलं. त्याच्यानंतर जे कांदा, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पाण्यातून काढलेला जी गरम मसाला होता तो देखील घालून घेतला आणि ह्याची देखील सगळी पेस्ट बनवून घेतली. इकडे कांदा देखील छान असा ब्राऊन तयार झालेला होता. तर तळलेला कांदा आहे तो मी साईडला काढून घेतला. त्याच्यानंतर ज्या पातेल्यामध्ये मी भात बनवला होता त्याच पातेल्यामध्ये तेल घातलं आणि आता चिकनची भाजी बनवून घेणार आहे. तर मी अर्धा किलो तेलाचा वापर केलेला होता. तर बिर्याणीमध्ये तेलाचा वापर जास्त असेल तर बिर्याणीची चव देखील छान लागते आणि भात एकदम सुटसुटीत असा बनतो. तेलामध्ये मी गरम मसाले घातले, तळून घेतले. त्याच्यानंतर कांद्याची पेस्ट घातली, त्याच्यातलं सगळं पाणी आटवून घेतलं. वरून टमाटरची पेस्ट घातली आणि दोन्हीही एकसाथ मिक्स करून घेतलं. तर ह्याच्यातलं सगळं पाणी आटेपर्यंत मिक्स करून घेतलं.
तर पेस्टमधून तेल आहे तर साईडला निघालेलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यात घातले मी 1 चम्मच हळद. चांगलं मिक्स करून घेतला. त्याच्यानंतर थोडंसं काळं तिखट घातलं, गरम मसाला घातला आणि हे सगळं मिक्स करून घेतलं. तर आता मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन होतं ते देखील घालून घेतलं. तर सगळं मिक्स करून घेतलं आणि फुल गॅसवरती मी चिकनमधलं सगळं पाणी आहे ते आटवून घेतलं. चिकनला अंगचं पाणी आहे खूप सारं सुटलेलं होतं, त्याच्यामुळे सगळं पाणी आटवून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्या ताटामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी चिकनमध्ये घालून घेतलं. तर जेवढी ग्रेव्ही बनवायची होती तेवढं पाणी एकदाच घातलेलं आहे. त्याच्यानंतर 10 ते 15 मिनटासाठी आहे ते ताट झाकून मी चिकन शिजायला ठेवलेलं होतं. तर चिकन देखील खूप सारं असं शिजवून नाही घ्यायचं, चिकन देखील अर्धं कच्चं शिजवून घेतलं. तर चिकनला चांगली उकळी फुटलेली होती. पुन्हा एकदा मी थोडीशी ग्रेव्ही आहे ती टेस्ट करून घेतली. त्याच्यात मीठ थोडंसं कमी होतं, वरून अजून एकदा मीठ घातलं आणि पुन्हा 10 मिनटासाठी आहे तर ह्याच्यातलं पाणी आटायला ठेवलं. तर ह्या ग्रेव्हीतलं पाणी आटतंय तोपर्यंत मी भात आहे तो पूर्ण असं सुट्टा करून घेतला. इकडे चिकनमधलं देखील पाणी आटलेलं होतं. ग्रेव्ही थोडीशी घट्ट अशी करायची होती. तर चांगली ग्रेव्ही आहे ती घट्ट करून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यात मी पुन्हा थोडेसे मसाले घातलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये मी वरून बिर्याणी मसाला घातलेला आहे. तसंच बारीक चिरलेली जी कोथिंबीर होती ती देखील घातली आणि तळलेला कांदा होता तो थोडासा घातला. आता वरून जे आहे ती भाताची लेयर लावून घ्यायची आहे. तर सगळा भात आहे ती मी एकसाथ ह्याच्यात टाकणार आहे. तर ह्या चिकनच्या ग्रेव्हीमधली मी थोडीशी ग्रेव्ही देखील साईडला काढून ठेवलेली होती. तर सगळा भात घातला आणि पसरून घेतला. तर वरनं आता मी त्याच्यात घालणार आहे तळलेला कांदा. त्याच्यानंतर खायचे कलर आहे तो घातलेला आहे. हा जिलेबी कलर आहे आणि दुसरा ऑरेंज कलर आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि त्याच्यावर ताट झाकलं. ताटावरती एक पळपूट ठेवला तर ताट एकदम परफेक्ट बसतं, त्याच्यातून वाफ बिलकुल निघत नाही आणि 10 मिनटासाठी आहे ते दम द्यायला ठेवलेलं आहे. तर बिर्याणी माझी तयार झालेली आहे. तर मी थोडीशी वर खाली करून बघते. तर भात एकदम सुटसुटीत असा बनलेला आहे आणि एकदम कलरफुल देखील दिसतोय. तर आता दुपारचे 2 वाजलेले आहे आणि दुपारच्या जेवणाची पूर्ण तयारी झालेली आहे. तर बिर्याणीबरोबर खायला मी थोडीशी ग्रेव्ही ठेवलेली होती, तसंच कोशिंबीर देखील बनवलेली होती. तर तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा. बाय, थँक्यू.